नाही. थोडक्यात काय सांगचाल, आता लय झाले मार्केटमध्ये, प्रत्येक जण काढायला लागला पशुखाद्य, तुमचंच का चांगलं, 2 शब्दात काय सांगचाल? एक न्यूट्रिशनवरती बनवलं आहे. न्यूट्रिशन म्हणजे कसं आहे, त्याला काय गरज आहे आणि त्याची काय गरज भागली पाहिजे आणि त्याला कोणता धोका टळला पाहिजे, म्हणजे धोका झाला नाही पाहिजे, त्याच्यावरती आपण अभ्यास करून काढलेला आहे. ह्याला एक 9 ते 10 महिने आपण पूर्णपणे अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावरती काढलेला आहे. आणि याच्यावरती अभ्यास करताना पूर्ण म्हणजे NTTP न्यूट्रिशनवरती असणारी टीमची काही मदत आपण घेतलेली आहे याच्यातून. मंडळी, बैलगाडी शर्यत क्षेत्रात अनेक पशुखाद्य आहेत आणि आजच्या पेडगावच्या मैदानामध्ये 1 नंबरच्या मानकरींसाठी वस्ताचं पशुखाद्य आणि एकदम शास्त्रशुद्ध आणि अभ्यास करून बनवलेलं पशुखाद्य. आणि दादांना आपल्याला सुद्धा एक बॅग दिलेली आहे, एक ॲडव्हर्टाईज करत असतोय आपण. आणि दुसरी गोष्ट, त्यांना आपल्याला एक बॅग दिली. हे काय हातातलं? हे शतामृत म्हणून आहे, वस्तादचे शतामृत. त्याची एनर्जी स्टेबल राहते, त्याच्यातून बाकीचं स्टॅमिना व्यवस्थित राहतोय, एनर्जी डाऊन होत नाही. ह्या गोष्टी यातून होतात. काय काय त्यात घटक काय आहेत? त्यातून घटक गुळ वगैरे ह्याच्यापासून बनलेलं आहे, शतावरी वगैरे त्यात असते. आणि ती किती, कसं द्यायचं किंवा काय? हे 25 ml म्हणजे 1 किलोला 25 ml हे द्यायचं खुराकातून द्यायचं. खुराकातून. आणि खुराक देताना सगळ्यात महत्वाचा, कमीत कमी अर्धा तास भिजला पाहिजे. हा भिजल्यानंतर त्याची पचनक्रिया व्यवस्थित होते, त्यात एन्झाइम्स आहेत, त्यामुळे ते व्यवस्थित पचन आणि पोट क्लीन राहतं याच्यातून. नक्कीच. आणि दादा, याची आपली बाटली 1 लिटरची आहे काही? हो, 1 लिटरची. किती प्राइस आहे त्याची? ही प्राइस नाही, ही बाटली आपण ह्याच्याबरोबर पशुखाद्याबरोबर फ्री देत आहे. म्हणजे माणसं गुळ देतात किंवा काय देतात, त्यापेक्षा हा एनर्जी व्यवस्थित टिकवण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. नक्कीच. आणि आपलं वस्तात किती किलोमध्ये आहे किंवा काय? वस्तात आपलं 40 किलोमध्ये येते. आणि किती किंमत आहे ह्याच्यात? आपण मार्केटमध्ये 1950 रुपये किंमत आहे आणि बाहेर जर गेलं तर त्याचे ट्रॅव्हलिंग खर्च वाढतो फक्त. बरोबर. म्हणजे 1950 रुपयामध्ये हा आपल्या भागात आता 1950 मध्ये मिळते. आणि डीलर वगैरे कुठं आहेत त्यात? आता डीलर भरपूर आहेत, सातारमध्ये आहेत, नागठाणमध्ये, मुंबईमध्ये, आणि आमच्या तिथे आम्ही सेल करतोय तासवडमध्ये, कराडमध्ये युवराज पाटील म्हणून. थोडक्यात काय सांगचाल, आता लय झाले मार्केटमध्ये, प्रत्येक जण काढायला लागला पशुखाद्य, तुमचंच का चांगलं, 2 शब्दात काय सांगचाल? एक न्यूट्रिशनवरती बनवलं आहे. न्यूट्रिशन म्हणजे कसं आहे, त्याला काय गरज आहे आणि त्याची काय गरज भागली पाहिजे आणि त्याला कोणता धोका टळला पाहिजे, म्हणजे धोका झाला नाही पाहिजे, त्याच्यावरती आपण अभ्यास करून काढलेला आहे. ह्याला एक 9 ते 10 महिने आपण पूर्णपणे अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावरती काढलेला आहे. आणि याच्यावरती अभ्यास करताना पूर्ण म्हणजे NTTP न्यूट्रिशनवरती असणारी टीमची काही मदत आपण घेतलेली आहे याच्यातून. बरं. शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळं केलेलं आहे. नक्कीच तुमचं काम चांगलं आहे. आम्ही जागेवरती सुद्धा येऊन बघू आणि बॅगेचा रिझल्ट आल्यानंतर नक्कीच मी व्हिडिओ परत बनवेन 100%. आणि कसं आहे माहिती आहे का, त्याच्यातून आता मुळात एकच फॉर्म्युलेशन कंटिन्यू वापरलं जातं की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. तसं आपलं नसते. म्हणजे हे जे आता उन्हाळा आहे तर त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू अशा पद्धतीने ठेवली जाते की अंग थंड राहणे, उन्हाळ्यातून पावसाळ्यात गेलो की त्याच्यातून एनर्जी टिकून राहणे, उष्णता धरून राहणे, अशा पद्धतीत केले जाते. त्याच्यातून थंडीत गेलं की एनर्जीची जाम गरज असते, थंडी वाजल्यानंतर एनर्जी उष्ण शरीर ठेवलं, प्रोटीनची पूर्तता त्या लेवलनं ठेवली जाते. नक्कीच. धन्यवाद. चांगलं काम आहे आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही बघतोय. तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा. आणि आपण परत तुमच्या कारखान्यावरती किंवा येऊन जागेवरती व्हिडिओ बनवूया. 100%. मोबाईल नंबर सांगा, आपला कॉन्टॅक्ट नंबर. कॉन्टॅक्ट नंबर 9545 017 911 आणि दुसरा आहे तो 96 89 93 55 25. हे 2 आहेत. आणि आपली ID पण आहे वस्ताद बैलखाद्य म्हणून. नक्कीच. धन्यवाद. चला, त्यांना आता आपल्याला दिलेलं आहे होतं. म्हणजे आपण ॲडव्हर्टाईज करतो मित्रांनो, पण ॲडव्हर्टाईजचं पैसे न घेता आपल्याकडे बी बैल आहे आणि त्या बैलासाठी पशुखाद्य देत आहेत दादा. चालतंय, ठेवा आपल्या गाडी. ती गाडी बघा आपली निसर्गाची नाळ. आपण खोटं काम काय करत नाही, जे आहे ते आहे. 2 रुपये घेण्यापेक्षा बैलाला पशुखाद्य आपल्या झालं. बऱ्यापैकी खुराकांची जाहिरात केलेली मला बैलांना पशुखाद्य म्हणूनच आपण वापरतो आणि त्याचा मोबदला म्हणून मी व्हिडिओ बनवत असतो. धन्यवाद दादा.